नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. गुरुपौर्णिमा या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे, तर निवेदक विठ्ठल पवार यांच्या शैलीमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन. एक, उपस्थितांचं स्वागत. त्या प्रसंगी असं निवेदन करावे: गुरु म्हणजे गगना एवढा, आकाशा एवढा भारदस्त शब्द, जीवनाच्या वाटचालीला दिशा व प्रेरणा देणारा महामंत्र. त्यांचे स्वागत करतो, उभ्या जन्माचं ऋण मानतो, त्यांच्या चरणी हीच गुरुपौर्णिमेची वंदना करतो. सर्वांना माझा नम्र नमस्कार. या पावन गुरुपौर्णिमेच्या शुभ मंगलमय प्रसंगी आपल्या सर्वांचं, मान्यवरांचं, पालकांचं, उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींचं आणि शिक्षक वृंदांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस आहे गुरूंप्रती ऋणानुबंधाचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा खरं तर हा मंगलमय उत्सव आहे. 2, कार्यक्रमाचं प्रास्ताविक. उगम अंधाराचा पण गुरुने दिला प्रकाश, अज्ञानाचा दूर केला संधी प्रकाश. जीवनात घडवले असे काही की शब्द थांबतात आणि भावना बोलतात. या कार्यक्रमाची संकल्पना, हेतू आणि महत्व विशद करण्यासाठी आपल्याशी संवाद साधणार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे आदरणीय आबासाहेब शिंदे यांना विनंती करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. 3, अध्यक्षांची निवड व परिचय. या प्रसंगी निवेदकाने असं निवेदन करावं: गुरूंच्या साक्षीने कार्यक्रम रंगतो, पण अध्यक्षांच्या मार्गदर्शनानं कार्यक्रम गगनावर चढतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे उपस्थित आहेत ते केवळ पदानेच नव्हे तर विचाराने देखील, कार्याने देखील मोठे आहेत. अध्यक्षस्थानी आदरणीय विलासराव जाधव यांची आपण निवड केली आहे. त्यांचा परिचय या ठिकाणी देतो. 4, मान्यवरांचा परिचय. सन्मान करतो गुणांचा, म्हणून मान्यवरांचे व्यासपीठावर स्वागत करतो. या पावन सोहळ्याला उपस्थित असलेल्या आपल्या सर्व मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून देतो. 5, दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन. मित्रो, प्रकाशाचा अर्थ म्हणजे जीवन, अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे शिक्षण आणि सरस्वती म्हणजे ज्ञानाचा झरा, जिच्या कृपेनं आपल्या सर्वांचं जीवन फुलते. आता आपण दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाचा पवित्र सोहळा साजरा करूया. मान्यवरांना विनंती आहे, आपण दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन, वंदन या ठिकाणी करावं. 6, गुरूंची पूजा आणि वंदन. गुरु म्हणजे जिवंत देव, त्यांच्या पावलांशी वंदन. खरे श्रेय आज त्यांच्या चरणाशी ठेवूया. कृतज्ञतेचा हात. जीवनात त्यांनीच घडवले हे सुंदर संसार. गुरुजींची पूजा करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांना विनंती आहे, गुरूंचं आपण पूजन करावं. 7, गुरुपौर्णिमा गीत गायन. मित्रहो, शब्द हे कमी पडतात जेव्हा गुरूंचं वर्णन करायचं असतं, म्हणून गीत गातो आम्ही जिथे सुरांमध्ये प्रेम असतं. आता सादर होत आहे एक हृदयस्पर्शी गुरुपौर्णिमा गीत. 8, मुलांची भाषणं. गुरु म्हणजे जीवनाचा अर्थ, म्हणूनच विद्यार्थी करतात शब्दातून व्यक्त आपल्या भावनांचा गर्भार्थ. आपल्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर विचार मांडले आहेत. त्यात गुरूंच्या ऋणाची जाणीव या ठिकाणी दिसून येते. त्यांचं मनोगत आपण ऐकूया. प्रत्येकाचं मनोगत 1 बाय 1 निवेदकानं घ्यावं. 9, मान्यवरांची भाषणे. कधी मार्गदर्शन तर कधी प्रेरणा. आज मान्यवर बोलतील, त्यांच्या शब्दातून मिळेल दिशा. आता आपण ऐकूया आपल्या प्रमुख मान्यवरांचं मौलिक विचार. 10, अध्यक्षीय भाषण. सर्वांची मनं जिंकणारा, अनुभवाचा खजिना उलगडणारा अध्यक्षांचा एक एक शब्द आज विद्यार्थ्यांच्या मनात नवीन विश्वास जागवेल. आपल्या अध्यक्षांचा अमृतमूल्य विचार ऐकण्याची हीच वेळ. अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. 11, आभार प्रदर्शन. मित्रहो, मनापासून केलेला प्रत्येक कार्यक्रम आभाराशिवाय खरं तर अपूर्णच असतो. शब्दांनी गुंफूया कृतज्ञतेचे हार. जे सर्वांनी दिले त्याबद्दल करू आभार. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे कोणी हातभार लावला त्यांचे आभार, किंवा जो आभार मानणार आहेत, व्यक्त करणार आहेत, त्यांचं नाव निवेदकानं घेऊन ते या प्रसंगी आभार व्यक्त करतील. आणि कार्यक्रमाचा सरते शेवट वंदे मातरम. गुरूंचे वंदन झाले. आता मातृभूमीला वंदन करूया. वंदे मातरम म्हणत कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी उभे राहून सावधान स्थितीमध्ये उभं राहावं
आणि आपण वंदे मातरम या ठिकाणी म्हणूया. मित्रहो, गुरुपौर्णिमा एक दिवस नव्हे तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. गुरूंनी दिलेला मार्गच आपले भाग्य ठरते, त्यांची आठवणच आपल्या जीवनाला अर्थ देते. अशा रीतीनं निवेदकांना हा कार्यक्रमाचा समारोप अशा पद्धतीनं करावा. एक आपल्याला हा नमुना उदाहरण दाखल गुरुपौर्णिमेचं सूत्रसंचालन या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे सूत्रसंचालन आपल्याला कसं वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर मित्र तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.